हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आम्ही आलो आहोत इकडे मामाच्या घरी. तर मामाच्या घरी आल्यावर सगळे गेम तर झालेच पाहिजे. तर खूप सारी मज्जा मस्ती ही मुलांची तर चालूच असते आणि त्यामध्येही असे काही गेम खेळले ना तर अजून छान व मुलांनाही बरे वाटते. तर सर्वांचं असं ठरलं की आज आपण काहीतरी गेम खेळूया. तर त्यामुळे मग आमचं असं गेम खेळायचं चालू झालं होतं. तर मग प्रत्येकी 2-2 जोड्यांचा हा गेम आहे. तर पहिली जोडी ही आर्यन आणि स्वराची होती आणि त्यानंतरून स्वरा आणि ओवीची होती आणि त्यानंतर राहिला आमचा बिट्टू. तर मग बिट्टूलाही ओवीबरोबर खेळायला घेतलं तेव्हा त्याला कुठे बरे वाटले. तर मग पहिली ओवी आणि स्वरा यांचा गेम चालू झाला. बिट्टू जिंकला, बिट्टू जिंकला. हो मग तो जिंकला नाही का? जिंकला? कोण जिंकला? तू? अरे बापरे, ओवी दीदी हारली का? हा छान खेळला ना मग पिल्लू. हा मस्त मस्त येते की तुला खेळायला. कसं करायचं का? बरं सारखा बाजूला सारखा तुम्ही दोघ जण. हा खेळा. समीक्षा फेकून नको. हारली समीक्षा, हारली. तर आत्ताच आमचे छान असे गेम खेळायचे झाले आहे आणि आमचा बिट्टू आता दुसरा गेम खेळते. आता लुडो खेळायला लागला आहे. तर आमच्या बिट्टूला सुद्धा मुलांबरोबर बाकीचे सर्व गेम खेळायला खूप खूप आवडतात, त्यामुळे तो पण खेळतोय. खेळतो ना? आवडतं तुला? तर आत्ताच आमचा गेम वगैरे खेळून झाला होता आणि तेवढ्यात आर्यनचे पप्पा आले. तर येताना त्यांनी खूप सारे आंबे घेऊन आले होते आणि मुलांचे तर ते आवडीचेच आहे, त्यामुळे ते तर आवडीने खाणारच आहे. तर मग मस्तपैकी आंब्यांची बॅग आलेली पाहून सर्वांना आनंद झाला. तर मग मी सर्वांसाठी छान असे आंबे चिरून दिले, कारण कधीकधी काही वेळा आंबे खराबही निघतात. तर त्यामुळे ते स्वच्छ धुतले आणि मुलांना छान असे आंबे चिरून दिले. दाखव बिट्टू, आंबे दाखव. तसं झालं तरी पण नाही पाडत झालं आजच्यालाच म्हणून तरी खाल्लं आम्ही. तर आज होता येथील बाजार
तर त्यांची मामी बाजारला गेली होती, तर येताना छान अशी भेळ आणि लाडू जिलेबी हे सर्व घेऊन आली होती. तर बाजारातली भेळ खायला कोणाला नाही आवडत, तर सर्वजण मस्त अशी भेळ खायला बसले. तर इथे तनू दीदी भेळ कालवण्यासाठी बसली होती आणि तिने सर्वांसाठी छान अशी ओली भेळ केली. त्यानंतर मग सर्वजण खायला बसले. तर येथे आईची तयारी चालू झाली होती की भाजीपाला आणला आहे, तर तो व्यवस्थित करण्याचा तिचं काम चालू झालं होतं. आणि इकडे आमचं भेळ कालवण्याचं काम चालू झालं होतं, कारण मग सर्वांना ओली भेळ खायची होती. त्यानंतर मस्त अशी भेळ कालवली आणि आम्ही सर्वजणी खायला बसलो. तर त्यानंतर मग इथे बहिणीबाईचं फ्रीजमध्ये सर्व भाजीपाला ठेवायचं काम चालू होतं. तोपर्यंत म्हटलं चला मस्त इथे भात बनवावा, म्हणून मी येथे छान असा मटकीचा भात म्हणजेच मटकी भात करायला घेतला. आणि खूप छान लागतो हा मटकी भात. तर कधीतरी जास्त भूक वगैरे नसेल ना, तर असा मटकी भात मी नेहमी बनवते. तर तोही मी आज बनवून घेतला. त्यानंतर मग खाली आलो. तर खाली बिट्टूला आणि मुलांना खेळायला आम्ही सर्वजणी घेऊन आलो, कारण जेवण झालं ना तर थोडं असं इकडे तिकडे थोडा वेळ फिरलं ना तर जरा बरं वाटतं. आणि त्यानंतर मग थोडा वेळ आम्ही गप्पा मारायलाही थांबलो. तर गप्पा मारता मारता आम्हाला 11 कधी वाजले हे तर समजलेच नाही. आणि इकडे मुलांचा गेमही चालू होता. तर त्यांनाही असं वाटत होतं की किती वेळ खेळलं तरी त्यांचं मन काही भरत नव्हतं. तर छान असे ते रात्री उशिरापर्यंत खेळत होते. तर त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला घरी यायचं होतं, त्यामुळे सकाळी सर्व लवकर आटपलं आणि मग घरी येण्यासाठी आम्ही निघालो. तर घरी येताना छान अशी तयारी वगैरे झाली, परंतु आमचा बिट्टू काही दरवाजा सोडत नव्हता, कारण त्याला माझ्याबरोबर माझ्या घरी यायचं होतं, त्यामुळे तो दारामध्येच थांबला होता. तर मग म्हटलं चला याला जरा फसून जावं, परंतु आमचा बिट्टू इतका हुशार आहे ना की तो दरवाजातून कुठेच गेला नाही, कारण त्याला माहिती होतं आपण इकडे तिकडे गेलो ना तर आत्या आपल्याला सोडून जाईल. तर असा आमचा करामती बिट्टू, मी म्हटलंच ना तुम्हाला. तर जेवढा गोंडस आहे ना तेवढा करामती देखील आहे. तर चला बघूयात आता बिट्टू माझ्याबरोबर घरी येतो का तिथेच राहतोय. त्यानंतर त्याच्या मम्मीने त्याला काही गोष्टी वगैरे सांगितल्या. त्याची आत्याही त्याला सांगत होती, परंतु तो काही ऐकत नव्हता. तर मग आम्हालाही उशीर झाला होता. तर म्हटलं चला आता, तर त्याला मी पप्पी दे असे बोलले. तर तो काही येत नव्हता. तर म्हटलं चल तुला घरी यायचं आहे ना, तरच मग तुला नेणार आहे. तर तो पटकीने माझ्याकडे आला आणि मस्त अशी त्याने मला पप्पी दिली. यायचं तुला? हां राशील ना आमच्या घरी? हां मग जाऊ आपण. बाबूला छान आहे. तू एकटंच येणार का? आर्यनची पॅन्ट घालणार? तुझे कपडे घेऊन येणार आहे का? आर्यनचे कपडे तुला नाही बसत? चला. तर येथे आम्ही दोघी बहिणी संगती सुट्टीला येतो आणि नेहमी संगतीच घरीही जातो. तर अशी आमची दरवेळेसची सुट्टी ठरलेली असते. तर त्यानंतर मग आम्हाला घरी यायचं होतं, त्यामुळे पटकीने बॅग वगैरे घेतली आणि खाली आलो. तर बिट्टू माझ्या आधी खाली जाऊन थांबला होता. तर मग मला त्याला घरी घेऊन यावंच लागलं, कारण तो काही ऐकल्याशिवाय राहिला नसता. कारण घरही आमचं तसं जवळच आहे, काही जास्त लांब नाही आहे. तर मग मी त्याला माझ्याबरोबर घेऊन आले. तर चला बाय.